आहे आबा, आज तुमची लयच आठवण यायले. आपल्या गावातले हिरवीगार झाड, आपली हिर, तुळजायचं देऊळ, रानातल्या पायवाटा, गावातली माणसं, सगळंच लय आठवायले. तुम्ही या जगातलं बेस्ट आजोबा. आय लव्ह यू ओल्ड मॅन. आता मला राहावं ना. असं वाटायला इथं आल्यापासून गावचं वारच विसरून गेलो. काय करू मी? असं वाटतंय आत्ताच्या आत्ता उठू आणि गावची वाट धरू. तुम्हीच सांगा मी काय करू आता? येऊ का आता भेटायला तुम्हासनी? होय, मला आता चैन पडायची नाही. मी येतो. कमळे, अशी बॅग भरून कुठे निघाली आहेस? कुठलीच का? तसं नाही ग, आपल्या कॉलेजची काय सहल बिल निघाले का काय? पण तसं असेल तर मला कसं माहित नाही? मला कसं कोण काय बोललं नाही? तू बी बोलली नाही म्हणजे मला एकटीला सोडून जायचं होतं वय. अगं बोल की कमळे. रे गप बसशील का? काय सहलबिल चाललेलं नाही. मी गावाकडे निघालोय. का? काय झालं असं अचानक? निंगे, मला आहे ना आबांची लय आठवण यालती बघ. आता मला नाही सहन होत. मी जाऊन येतो. तसं बी 2 दिवस सुट्टी आहे की नाही आपल्याला. लगेच जाऊन येईन मी. असं वय कमळे, अगं मी बी येतो. ए निंगे, तू नको. मी असं गेलो ना असं आलो. ऐक की, आया ना आबांसाठी काय घेऊन जाऊ? हा, एवढं पैसे तर आहेत का आपल्याकडं? आणि त्या नयनतारा मॅडमचे बी पैसे द्यायचे आहेत. विसरलीस काय? निंगे, थोडं आता आहेत माझ्याकडे पैसे. गावाकडनं परत आल्यावरती काहीतरी काम बघायला लागतंय. चल. वय कमळे, यो बघ, यो ड्रेस दे. बोंबला. आता जर कमळी गावाकडे गेली तर आबा जिवंत नाहीत हे तिला कळणार. मग ती मुंबईला परत येणं अवघड आहे. मग तिचं शिक्षण बी गेलं आणि सपान बी. यांनी कसलं टेन्शन घेतलंय का? टेन्शन? आणि नयनतारा? नाही हो डॉक्टर. अहो नयनतारा खूप प्रॅक्टिकल आहे. ती असं टेन्शन वगैरे घेणाऱ्यातली नाही आहे. रोहित, नवीन प्रोजेक्ट्समध्ये काही इश्यू आहे का? त्याचं टेन्शन घेतलंय का हिनं? नाही, तसं काहीच नाही आहे बाबा. इनफॅक्ट मला तर वाटतंय की बिझनेस रिलेटेड असं काहीच झालेलं नाहीये. काही टेन्शन नाही, मग ह्यांचं बीपी एवढा शूट होऊच कसं शकतं? एक तर टेन्शन किंवा ओव्हर थिंकिंग या गोष्टींमुळेच बीपी शूट होऊ शकतो. त्याशिवाय बीपी शूट होणारच नाही. ठीक आहे, काही काळजी करू नका. मी गोळ्या लिहून देते, पण शक्यतो त्यांच्या मनाविरुद्ध काही घडेल असं वागू नका. चला, मी निघते. मॅडम, तुम्ही पण स्ट्रेस घ्यायचा नाही. स्वतःची काळजी घ्यायची. काही असेल तर मला कॉल करा. मॅडम, मी तुम्हाला सोडतो. या. हो. नयनतारा, अगं कसलं टेन्शन घेतलंयस तू? बाबा, मला माहिती आहे तिने कसलं टेन्शन घेतलंय.
आई एम सॉरी. गेले काही दिवस मी खूप हार्शली वागतोय तुझ्याशी. त्याचा स्ट्रेस घेतलास ना तू. खरंच सॉरी. नाही ऋषी, तसं काही नाही आहे. हे बघ ऋषी, तू उगाचच काहीतरी मनाला लावून घेऊ नकोस. तसं काही नाही आहे. नाही बाबा, माझं चुकलंय. आई, मला ऑनेस्टली आयडिया नव्हती की माझ्या वागण्याचा तुला इतका त्रास होईल. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. ऋषी, खरंच तसं काहीही नाही आहे. आय थिंक आय जस्ट नीड सम टाईम. अगं मग कसला स्ट्रेस आलाय तुला? आई काय झालंय तुला? मगाशी तुला चक्कर आल्यासारखं झालं होतं. आम्हाला काळजी वाटते ग तुझी. मला काय वाटतं माहिती आहे का, की नयनतारा तू आता हे बिझनेसचा ताण घेणं बंद कर. अगं रोहित करतोय ना, खूप छान सांभाळतोय तो. आणि शिवाय मी आहेच. तुला काही लागलं तर मला सांग. आणि तसंही या नव्या प्रोजेक्टमध्ये मला लक्ष घालावं लागणारच आहे. तेव्हा तू अजिबात टेन्शन घेऊ नको. तू एक काम कर ना, तू एखादी ट्रिप का नाही अरेंज करत? हां हो बाबा, मला पटतंय तुझं. हां आई, ट्रस्ट मी, टेक सम टाइम ऑफ. तुला आरामाची गरज आहे खरंच. ऋषी प्लीज, मला आता खरंच बरं वाटतंय. आय एम सेइंग आय जस्ट नीड सम टाईम अलोन. ओके प्लीज. आई, मी तुला सोडून कुठेही जाणार नाहीये. मी इथेच थांबणार आहे तुझ्याजवळ. ऋषी प्लीज, मला काही लागलं तर मी हाक मारेन तुला. प्लीज सगळे तुम्ही जरा. ओके ओके. चला जाऊया आपण. बरं बाबा, दादा तुम्ही जा. माझं असंही लेक्चर दुपारी आहे, सो मी आईजवळ थांबते. आणि काही लागलं तर राधिका वहिनी आणि साधना मावशी तर आहेतच. हो, मी थांबते आईंजवळ. मी परत तेच सांगू का? आय रिअली नीड सम टाईम अलोन फॉर माय सेल्फ. प्लीज. हो हो, ठीक आहे ठीक आहे. बरं ठीक आहे ठीक आहे. चला रे, चला जाऊया सगळे. काळजी घे ग. मॅडम, थोडी गरमागरम काफी आणून देऊ का? हां, बरं वाटेल. नाही, काही नको आहे. बरं. कोणी केला असेल हा मेसेज?